नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 5वा माया ब्रह्म निरूपण। श्रीराम श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे। श्रोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण ऐका। ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार। ब्रह्मासी नाही पारावर मायेसी आहे। ब्रह्म निर्मळ निच्छळ माया चंचळ चपळ। ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी। माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासेना। माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी। माया रसे ब्रह्म रचेना माया खसे ब्रह्म खसेना। माया रुसे ब्रह्म रुसेना अज्ञानासे। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव जगद्गुरु श्रींच्या चरण कमलाला कोटी वंदन करून तसेच संत शिरोमणी गजानन महाराजाला वंदन करून आजच्या मी विषयाला प्रारंभ करतो। आजचा विषय जो आहे ऐकण्यात आणि समजण्यात जरा कठीण असल्या कारणाने सावचित्ताने ऐकायचं। विषय आहे माया ब्रह्म सार्थ दासबोध दशक 6वा समास 5वा। माया ब्रह्म आता मी बोलतो आपण ऐकता ही सुद्धा एक मायाच आहे पण समजून घेणं सावचित्ताने अशी माझी विनंती आहे। तर या माया आणि ब्रह्म याचा अर्थ व्याप्ती समजून घेऊन त्याची लक्षणं समजून घेतलेली बरी। गुरु शिष्य संवादाच्या रूपाने समर्थ रामदास स्वामीने याचं वर्णन इथे केलेलं आहे। ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार। ब्रह्मासना परिवार मायेसी आहे। ब्रह्म निर्गुण निराकार आपण पण म्हणतो। माया सगुण साकार। ब्रह्माला आदि अंत नाही परिसीमा नाही माया हे सीमातीत असल्या कारणाने हे नेमकी माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय ह्या दोन गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत पुढची लक्षणं ध्यानात येणार नाहीत। म्हणून माया म या धातूपासून तयार झालेला निर्माण झालेला शब्द म्हणजे माया। माया म्हणजे मावणे समावेश होणं आणि मापणं। विश्वमाती श्याम माया म्हणजे ज्या संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत धरून चराचरात नटलेलं जे रंगबेरंग आपण बघतो दृश्यमय जगात त्याचं नाही माया। पूर्ण परब्रह्माला ह्या मायेच्या पांघरुणाखाली अनेक आकार प्राप्त झाला अशी ही माया। अद्वैतकाराच्या दृष्टीने अद्वैत म्हणजे कोण अद्वैत आणि द्वैत हे दोन प्रकार आपण भक्ती मार्गात बघतो। संत समर्थ रामदास स्वामी सारखे आत्मज्ञानी जे पुरुष आहे ते अद्वैत मार्गी। त्यांच्या मते ह्या विश्वाचा मूळ आत्मा एकच एक आहे त्याला अनेकपणा नाही। त्यांचं मत काय
ह्या विश्वाचा मूळ आत्मा एकच एक आहे, त्याला अनेकपणा नाही. मग अनेकपणाने नटलेलं सजलेलं वस्तुरूपी जग आपण बघतो, हे कसं निर्माण झालं? तर त्याचं उत्तर समर्थ असं सांगतात शिष्याना, कारण आत्मज्ञानी पुरुषांना एकच एक आत्मा दिसतो. आम्हाला ते झुमर दिसतं, पण त्यांच्या मागे त्यांना आत्मा दिसतो. पण अज्ञानी लोकांना वस्तुरूप दिसतं. तर ह्या प्रश्नाला त्यांचं उत्तर असं आहे, जरी अनेक रंग रूप निराळं नटलेलं सजलेलं विश्व दिसलं तर त्यामागचा आत्मा एकच आहे. पण आत्मा एकच म्हटल्यानंतर द्वैतकार आणि अद्वैतकार दोघांच्या मताला एकच उत्तर झालं. पण हे उत्तर जर एक असलं, परस्पर विरोधी आहे. अनेकपणा जिथे नाही तिथे एकपणा, एकपणा आहे तिथे अनेकपणा आला कसा? म्हणून जे आत्मज्ञानी पुरुष असतात त्यांच्या मताला इथे प्रामाण्य म्हणून ब्रह्म आणि माया याचा विवेचन करताना काय म्हटलं? ह्या विश्वाचा मूळ एकच एक आत्मा आहे. आणि हा प्रश्न येतो कुणाला? हा ब्रह्म, हे जग, हा मी, तो अमुक, तो निराळेपणा, भेद आला कुणाला? केवळ अज्ञानी बद्ध जीवाला, आत्मज्ञानी व्यक्तीला, पुरुषाला. असा माया ब्रह्माचा घोळ कधी होत नाही. तर आम्हालाच का होतो? तर अज्ञानाने देहबुद्धी विकसित होते. देहबुद्धी आत्म्यावर पांघरून घालतं आणि त्याचा भ्रम निर्माण होतो, अविद्या निर्माण होते. मी निराळा, जग निराळा, माझ्यासारखे दिसणारे निराळे. आणि त्याच पद्धतीने सृष्टीकडे ते बघतात आणि तीच वस्तुरूप दृष्टी त्यांची असते. म्हणून ह्या अज्ञानामुळे हा अनर्थ ओढवला. परंतु ह्या ब्रह्मामध्ये ही अनर्थ ओढवणारी शक्ती कुठली? बघा किती मार्मिक सांगितलं. तर त्याचं उत्तर समर्थ रामदास स्वामी असं देतात, ह्या ब्रह्मांडात, ब्रह्मामध्ये अनेक विलक्षण तेजोमय शक्तींचा वास आहे. आणि त्याच्यातील एक शक्ती म्हणजे माया. आणि ह्या मायाने सकल ब्रह्मांडाला अनेक रूपात रंगवलं, नटवलं, सजवलं. आणि ही माया सर्वप्रथम परिणाम घडवते ते आत्म्यावर. आत्म्यावर ते मायेचं पांघरूण झाकण असतं. आणि झाकण म्हणजे अज्ञानाचं झाकण. माया ही राणी आणि त्याची प्रजा म्हणजे भ्रम, अविद्या, अज्ञान. अशा रूपात आपण तो वावरतो, वागतो. आणि हे तर आणखीन सरळ आणि सोप्या पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, माया आणि ब्रह्म याचा फरक. आत्म्याचा जरा खुलासा द्या. आत्मा म्हणजे आपल्या शरीरात वस्तू, तो एवढ्यापुरते आत्म्याचा आपण इथे अर्थ मर्यादित घेतो. तो इथे घेता कामा नये. समर्थ रामदास स्वामीने सांगायचं आहे की या चराचराचा आत्मा म्हणजे काय? ब्रह्म. ब्रह्म. आणि त्याच अर्थानं आज आमचे प्रबोधनकार वज्रकांतदास महाराज आपल्याला सांगतात की ते जे वारंवार आपल्या प्रवचनामध्ये शब्द आत्मा 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 जो वापरतायत, त्या आपण प्रेक्षक किंवा श्रोतावर्ग काय समजतो की हे शरीराबद्दल बोलतायत का? तर तसं नाही, ते पूर्ण चराचराबद्दल बोलतायत, त्या सृष्टीबद्दल बोलतायत, ब्रह्मांडाबद्दल बोलतायत. की या ब्रह्मांडामध्ये वसणारा जो आत्मा म्हणजेच त्याला आपण परब्रह्म म्हणूया, हे परब्रह्म या मायेच्या आवरणामुळे, या मायेच्या प्रभावामुळे झाकोळलेलं दिसतं. आणि ही माया विविध रूपामध्ये, आता त्यांनी शब्दप्रयोग केला की अनेक शक्ती आहेत, तर तसा त्याचा अर्थ आपण घेऊन चालणार नाही आहे. फक्त दोनच शक्ती आहेत, एक म्हणजे ब्रह्म आणि दुसरी म्हणजे माया. तरी जी माया आहे अनंत रूपामध्ये विकसित झालेली आहे, विलसित झालेली आहे, प्रसवलेली आहे. आणि ती विविध रूपामध्ये दिसते. काळी दिसते, गोरी दिसेल, उंच दिसेल, खुजी दिसेल, जाडी दिसेल, बारीक दिसेल, रात्र दिसेल, अंधार दिसेल, दिवस दिसेल, किंवा हिरवी, तांबडी, पोपटी, वेगवेगळ्या रंगामध्ये, विभिन्न छटामध्ये दिसते. ही मायाच आहे. ह्या वेगळ्या शक्ती जरी तुम्हाला दिसला, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी, तर ही सगळी मायेचंच स्वरूप आहे. हे मायेमुळेच सगळ्या शक्ती निर्माण झालेल्या आहेत. पुढे आता हीच माया आणखीन सरळ
आणि सोप्या शब्दामध्ये संत तुकाराम महाराजांनी कशी वर्णन केली. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. तोडी ताना तुटे सरिता निराळी, लोटा अंगण तळी हारपती. तर काय म्हटलं, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. ब्रह्म आणि माया एकरूप आहे. ती कशी, त्याचं उदाहरण दिलं, देह आणि छाया. ह्या देहाची छाया जमिनीवर पडते, पण हा देह म्हणजे ती छाया नाही, आणि छाया म्हणजे हा देह नाही. जर आम्ही सावलीत गेलो छाया असत नाही. तसं हे ब्रह्म म्हणजे माया नाही, माया म्हणजे ब्रह्म नाही, पण दोन्ही एकमेकाला पूरक आहेत, एकमेकांना अलग करू शकत नाहीत. केवळ आत्मज्ञानी पुरुष मात्र त्याच्यातला सार जाणून घेऊ शकतात. ब्रह्म नसेल तर माया निर्माण होणार नाही, आणि माया असेल तर ब्रह्म निर्माण होईलच याची गॅरंटी नाही. बघा काय वज्रकांतदास महाराजांना सांगायचं आहे की ब्रह्म असेल तर माया निर्माण होईल, पण माया असेल तर ब्रह्म निर्माण होईल असं नाही. म्हणजे प्रकाश असेल तर छाया पडेल. छाया म्हणजे मूळ बिंब नाही, मूळ बिंबाची ती छाया पडलेली आहे. बिंब असेल तर छाया पडेल, प्रकाश असून सुद्धा बिंब नसेल तर प्रकाश पडणार नाही. थोडा क्लिष्ट विषय आहे. आम्हाला जर संधी मिळाली तर थोडा वेगळ्या ढंगानं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आपण आता वज्रकांतदास महाराजांचं प्रवचन ऐकूया. ते सुंदररित्या विषय मांडतात आपल्याजवळ, तो आपण शांत चित्तानं ऐकणं गरजेचं आहे, कारण हा क्लिष्ट विषय आहे. ब्रह्म आणि माया असंही ती द्वंद्व आहे. मागच्या आठवड्यामध्ये जे आपण प्रवचन ऐकलं त्या प्रवचनामध्ये फक्त आपण ब्रह्म पाहिलं, त्याचं विस्तृत स्वरूप सांगणं वेळेअभावी शक्य नव्हतं. वज्रकांतदास महाराजांनी इथे थोडासा आणखीन प्रयत्न करावा आणि ब्रह्माबद्दल बोलावं. आज वज्रकांतदास महाराजांच्या प्रवचनाचा विषय माया, म्हणून ते सारखे माया 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 सांगतात, पण आम्हाला ब्रह्मसुद्धा थोडं समजून घेणं गरजेचं आहे. वज्रकांतदास महाराजांनी प्रयत्न करा. मी थोडंसं संक्षिप्त सांगतो आणि त्यांच्याकडे परत माईक देतो. ब्रह्म की जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, जे अव्यक्त आहे, जे शाश्वत आहे, जे चंचल आहे, जे गुणातीत नाही, परंतु त्याच्याशिवाय चराचर चालणार नाही, याचं नाव आहे ब्रह्म. जे शरीरात आहे पण दिसत नाही, पण ते शरीरातलं अस्तित्व जर बाजूला झालं तर हे शरीर चालत नाही. पण शरीरात जर ते असेल तर मात्र हे शरीर अंध बनून, मायेच्या प्रभावामुळे अंध बनून नको त्या गोष्टी करत जातं, जे करायला पाहिजे ते करत नाही. हे शरीर त्याच्याकडे दुर्लक्ष करतं आणि समोर बघतं. आणि संत नेमकं हेच करतात की त्या शरीराला अंतर्मुख व्हायला लावतात, की ज्याच्यामुळे हे सगळं तू करतोयस तो प्रेरणा स्रोत म्हणजे तुझं ब्रह्म, म्हणजेच तुझा तो आत्मा आतमध्ये आहे. म्हणून तर मी सांगितलं ना, देव आहे हृदयात नको जाणे रावळात. आमचं संतांचं काम आहे ते की आपण जे बाहेर शोधताय ते तुमच्या आतमध्ये आहे. मायेच्या प्रभावामुळे देहबुद्धीचा विकास होतो, आणि देहबुद्धीचा विकास झाल्यामुळे आपल्यातलं ब्रह्माला आपण विसरतो, आणि म्हणून आपल्याला हे 84ची दिंडी फिरावी लागते. संतांनी काय केलं, आपल्या गुरुच्या उपदेशानं आपल्यामध्ये स्थित्यंतर करून घेतलं आहे, आणि त्याने आत डोकावण्याची कला विकसित करून घेतलेली आहे. आणि त्यामुळे जे आत आहे ते त्यांना दिसतं. राजहंस पक्षी जो आहे, हा राजहंस पक्षासमोर दूध मिश्रित पाणी ठेवा, म्हणजे दुधात पाणी होता आणि त्याच्या पुढ्यामध्ये ठेवा, ते फक्त त्यातलं दूधच पितं, पाणी पित नाही. संतांना ही कला गुरुकृपेमुळे अवगत झालेली असते. ब्रह्म आणि माया दोन्ही वेगळ्या करता येतात. आणि मग म्हणून म्हटलेलं आहे की देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. हा गण्या म्हणजे कोण, तर ब्रह्म. तो ब्रह्म जो आहे तो सापडलेला आहे, आणि त्यामुळे त्या ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मामध्ये मी विलीन आहे. देह माझा मायेच्या प्रभावामुळे चालत राहणार आहे. तेव्हा हे जे ब्रह्म आहे हे समजून
आपण इथे घेऊया. वज्रकांतदास महाराज आपल्याला सांगतील, त्यांची लिंक तुटायला नको, परंतु त्यांनी मायावर बोलता बोलता थोडं अजूनही ब्रह्मावर बोललं पाहिजे. ही जी माया आहे ही आपली दुर्दशा करते, मोठमोठ्या लोकांना देशोधडीला तिने लावलेलं आहे. त्यामुळे या मायेचा प्रभाव कमी करण्यासाठी ब्रह्म समजणं आवश्यक आहे. ज्यावेळी आपण ब्रह्माच्या पाठीशी लागू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपला उद्धार होणार आहे. म्हणून वज्रकांतदास महाराजांकडे माईक देतो आणि त्यांना सांगेन मी की थोडं ब्रह्मावर बोला मग मायेवर या. तर ब्रह्म हे साक्षीने पटवून देता येत नाही. ब्रह्माला पूर्व पक्ष उत्तर पक्ष नसतो, तर मायेला पूर्व पक्ष उत्तर पक्ष असतो आणि माया साक्षीने पटवून देता येतं. मायाला स्थळ कालाचं बंधन आहे, ब्रह्माला बंधन नाही आहे. ब्रह्म काहीच करत नाही, माया सर्व काही करते. म्हणून माया सगुण साकार, माया सर्व विकार, माया सर्व विस्तार पंचमहाभूतांचा. पण याचा परिणाम ब्रह्मावरती होत नाही. म्हणून संत मुक्ताबाईने म्हटलं, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, 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 ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना भांडी, एकच माती नाना भांडे, रांजणी आणि घडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने नाना लेणी, एकच सोने नाना लेणी, एकच सोने नाना लेणी, एकच सोने नाना लेणी, उघडी आणि कडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, 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 गुरुविन सुटे ना कोळे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. आता माया मिश्रित ब्रह्म शोधायचं कसं या संदर्भात समर्थ रामदास स्वामीने असं सुरेख असं वर्णन केलेलं आहे. तर काय म्हटलं, गोंडाळ सांडूने नीर घेईजे, नीर सांडूने क्षीर सेविजे, माया सांडूने अनुभविजे ब्रह्म तैसे.
पाण्यामध्ये शेवाळ आहे पण मला पाणी प्यायचं आहे, अलगद तो शेवाळ दूर करून स्वच्छ पाणी पिता येतं. त्याच पद्धतीने चातक पक्षाला खीर आणि दूध आणि पाणी एकत्र जरी करून दिलं ते दूधच पिणार, पाणी ठेवणार. तसा आत्मज्ञानी सत्पुरुष खरा ब्रह्म हे जाणून घेण्यासाठी त्याच्यावर मायेचा कुठलाच आविष्कार होत नाहीये. कारण माया ही सत्य, स्थिर, काल्याचं मर्यादित नसलेले असल्या कारणाने याचं ज्ञान जोपर्यंत आत्मज्ञानी पुरुषाच्याकडून आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचा उद्धार होत नाही. आज माया ब्रह्म निरूपणाच्या अनुषंगाने आपण इथे सत्संगात आलात. या सत्संगाचा हेतूच काय? संसार प्रपंचात मायेच्या विळख्यात गुरफटलेल्या माणसाला त्याचा विवेक जागृत करून जीवनात जगताना ज्या गुणांची गरज आहे, संसारिकांना संसार सुख, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं सुख, म्हणजे पारमार्थिक मार्गाने आपण परमार्थ करतो, प्रपंच करतो म्हणजे सुळावरची पोळी. संसारात कर्म खोटे, परमार्थात सत्य मोठे, याचा आपला मेळ जुळत नाही म्हणून संतांच्या पदरी येतो मार्ग दाखवायला. आणि आपले गुरु आम्हाला सत्संगाच्या माध्यमातून जे विषय वाचणे, संसारात आपण गुरफटलेलो, मायेच्या ओझ्याखाली दडपलेलो, सुखाची अपेक्षा करतो, खरं सुख कळत नाही म्हणून त्याची मनोबल, मानसिकता या सत्संगाच्या माध्यमावर आपण करतो. पण आपण एवढंच समजतो समस्या निवारण म्हणजे भक्ती. त्याचं मर्म जाणून घ्यायचं. नवीन आलेले कोण भाविक असतील तर सत्संग का करावा, समस्या का विचारल्या जातात, आता वेळ संपत आली, एका क्षणात सांगतो मी. तर समस्या ऐकून घेतात आणि भक्ती सांगतात. भक्ती का सांगितली जाते? व्यवहारी प्रपंची जनमग्न होई दुःखाने त्यांचे मन खिन्न, परमार्थाच्या खुळ्या भावनेनं वेढले त्यांना अंधश्रद्धेनं, समस्या जीवनाच्या ऐकून सांगे दुःखाचे त्यांना कारण, सुखाची हमी त्यांना देऊन भक्तीत वळवी त्यांचे मन. तर तुमच्या जोपर्यंत दुःख ऐकून घेतलं नाही भक्तीची गोडी तुम्हाला लागणार नाही. प्रत्येक भाविक भक्ताने मग कुठल्याही देवाची भक्ती करा, सत्संग करा, एक गोष्ट मनात खूण बांधून ठेवा. भक्ती करणाऱ्या भक्ताने देव दुःख देतो ही भावना मनातनं काढून टाकल्याशिवाय खरा परमार्थ घडत नाही. जे सुख मिळालं माझे प्रयत्नाने त्याने दिले, ठीक. देव दुःख देत नाही ही भावना, गुरु दुःख देत नाही ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही सत्संग किंवा कुठली भक्ती तीर्थयात्रा पचनी पडत नाही. आणि हीच पचनी पडण्यासाठी आपला मनोबल, मनाची गती, आपण बेफिकीर चाललो, आपला कुठलाच भरोसा नाही, धर्माचा नाही, परमार्थाचा नाही, संसाराचा नाही, बेफिकीर वागतो. अरे अरे माणसा घडीचा नाही भरवसा, असा बेफिकीर कैसा जगतो सजीवनी. येऊन या जन्मा नाही स्वरूपाचे ज्ञान, गर्भवास जन्म मरण नरेंद्र म्हणे चुकेल कैसा, नरेंद्र म्हणे चुकेल कैसा. या बोधाने सुद्धा मायेत आपण कसा गुरफटलो त्याच्यातनं मला बाहेर काढायचं आहे, आपल्याला सावध करायचं आहे. सावध करण्यासाठी हा सत्संग दिला आणि म्हटलं करू नका काही, संत संग धरा. आणि सत्संगाच्या माध्यमातून गुरुची आज्ञा, गुरुचा उपदेश, त्याच्यात वैज्ञानिक जाणीव, स्थलकाल स्थिती ह्या अनुषंगाने सुचारूपणे प्रत्येक संसारात परमार्थावर पाऊल उचलायचं आहे. आणि हे पाऊल उचलता उचलता हे विषय जो ज्ञानाचा आणि मायेचा आहे त्याच्यातनं मला माझं मन ब्रह्माकडे वळवायचं आहे, मायेत गुरफटून नाही. पण हीच माया सत्संगात आणायला लावते आणि हीच माया सत्संग बंद करायला पण लावते. काही जण थोडे दिवस येतात नंतर येत नाही, वेळ मिळत नाही. अशी वृत्ती धरून परमार्थ करायचा नसतो. तेव्हा ही माया आपल्या डोक्यावर बसलेली असते. तर मायेच्या पलीकडे जाऊन अन्य भावे जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत हा विषय आपल्याला पचनी पडणार नाही. म्हणून आपण या गुरफटून राहू नये म्हणून सद्गुरूला अनन्यभावी शरण जातो आणि जीवनाचं सार्थक करण्यासाठी या ना त्या पद्धतीने आत्मज्ञानाच्या हेतूने सत्संग करतो आणि गुरु आज्ञेचं पालन करून जीवनाचं उचित साधून घेतो. म्हणून समर्थ रामदास स्वामीने प्रत्येक दासबोधामध्ये प्रत्येक विषयाला सद्गुरूला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. हे विषय पण जाणून घ्या, ज्ञान पण घ्या, जागृत व्हा, सद्विवेक जागृत ठेवा आणि परमार्थ करा. आपण व्यावहारिक लोक प्रपंच आणि परमार्थ करतो म्हणून ह्या आपला बॅलन्स चुकतो म्हणून समस्या घेऊन येतो. आणि सद्गुरूचं एक कार्य आहे
केवळ संसाराचं सुख नाही आहे, जगताना तुला आत्मज्ञान होण्यासाठी जी मनाची स्थिती पाहिजे ती सुद्धा निर्माण करून देणं हे आज गरजेचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.